महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल MNCच्या CNE किंवा CPDला पुन्हा सुरुवात झालेली आहे. तर त्याच्या रिलेटेड बघा 7 तारखेला एक परिपत्रक आलेलं आहे MNC कडून, पण त्याच्यामध्ये काही न्यू गाईडलाईन्स आलेले आहेत, काही नियमात बदल करण्यात आलेले आहेत, नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. तर त्याच्या रिलेटेड बघा हे तुम्हाला ऑफिशियल जी आपली MNCची साईट आहे, तर MNCच्या साईटवर पण तुम्हाला दिसेल की CNE पुन्हा चालू झालेले आहेत. याच्यामध्ये हे MNCच्या साईटवर तुम्ही बघू शकता, इथे त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे की MNC पुन्हा स्टार्ट झालेले आहेत आणि त्याच्या रिलेटेड एक लेटर पण आलेलं आहे, त्यांचं परिपत्रक आलेलं आहे. तर ते परिपत्रक बघा तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये हे 7 तारखेचं परिपत्रक आहे. हे बघा, हे 7 तारखेचं परिपत्रक MNCचं. याच्यामध्ये बघा सर्व नोंदणीकृत परिचारिका, अधिसेविका, प्राचार्य, परिचर्या अधिकारी, त्याच्यानंतर परिचर्या प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र, म्हणजे सर्वांसाठी हे लेटर काढलेलं आहे. तर विषय काय की CNE किंवा CPD पोर्टलला सुरू झालेबाबत सूचना. याच्यामध्ये बघा मध्ये राज्यातील सर्व नोंदणीकृत परिचारिकांना कळण्यात येते की CPD किंवा CNE पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, जे MNC कडून काही टाईमसाठी बंद करण्यात आलं होतं मागे, तर ते आता पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. तरी संबंधित परिचारिकांनी जिल्हा निहाय CPD कार्यक्रमात सहभागी व्हावा, म्हणजे परत ते CNE अटेंड करू शकतात. तसंच त्यांनी काही नियमावली जाहीर केलेली आहे, तर ते नियमावली बघा. तसेच आयोजक आणि मार्गदर्शक सूचनेनुसार CPD ऑनलाईन प्रस्ताव परिषदेत सादर करावे. तर जे ऑर्गनायझर आहेत त्यांना याच्यासाठी परमिशन घेण्यासाठी त्यांना आधी अप्लाय करावं लागेल. तर बघा गाईडलाईन्स काय करायला आहेत, याच्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत काही नियमामध्ये. तर बघा त्यांनी गाईडलाईन्स काय दिलेले आहेत, गाईडलाईन्स फॉर कंटिन्यूइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट, जे CPD कंडक्ट करण्यासाठीच्या गाईडलाईन्स, ठीक आहे. कंटिन्यू नर्सिंग एज्युकेशन प्रोग्राम फॉर क्वालिटी ॲश्युरन्स. याच्यामध्ये फर्स्ट रूल जो त्यांनी क्रायटेरिया दिला होता की मॅक्झिमम नंबर ऑफ पार्टिसिपंट, मॅक्झिमम किती कॅन्डिडेट आता पार्टिसिपेट करू शकतात बघा. द नंबर ऑफ पार्टिसिपंट फॉर एनी CPD प्रोग्राम शॅल नॉट एक्झिट 300 पार्टिसिपंट. म्हणजे आता कोणत्याही सीनला पहिलं कसं होतं की 500 कॅन्डिडेटपर्यंत पण CNE ऑर्गनाईज केले जायचे, 500 कॅन्डिडेट राहायचे. पण आता त्यांनी सांगितले की नाही, एका CNEला मॅक्झिमम 300 कॅन्डिडेट, त्याच्यापेक्षा जास्त CNE तुम्हाला ऑर्गनाईज करता येणार नाही. मॅक्झिमम एका CNEला फक्त 300 कॅन्डिडेट्स तुम्ही मॅक्झिमम घेऊ शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फी व द रजिस्ट्रेशन फी चार्ज पर डेलिगेट शॅल नॉट एक्झिट 300 रुपीज ओनली, ठीक आहे. म्हणजे जे फीस आहे CNEची ती आधी काही 500 पण ठेवायचे, किती पण, म्हणजे ऑर्गनायझरच्या याच्यावर राहायचं की फी किती डिसाईड करायची. तर आता त्यांनी सांगितलं की मॅक्झिमम 300 पर कॅन्डिडेट तुम्ही फीस ठेवू शकता, त्याच्यापेक्षा जास्त नाही, ठीक आहे. मिनिमम किती ठेवू शकता त्यांच्यावर आहे, 100, 200, 150, 250 जे काय असेल ते, पण 300 पेक्षा जास्त नाही, मॅक्झिमम 300. एका CNEला 300 पेक्षा जास्त पर कॅन्डिडेट फीस चार्ज करता येणार नाही आता ऑर्गनायझरला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कोलॅबोरेटिव्ह ऑर्गनायझेशन. हे बाकी इम्पॉर्टंट पॉईंट तर यांच्यासाठी कॅन्डिडेटसाठी आपल्या हेच दोन होते की 300 कॅन्डिडेटपेक्षा जास्त आता CNEला अप्लाय करता येणार नाही किंवा ऑर्गनाईज करता येणार नाही ऑर्गनायझरला. मॅक्झिमम 300 कॅपॅसिटी राहील आणि 300 रुपये फीस राहील मॅक्झिमम, ठीक आहे. बाकीचे हे खालचे जे पॉईंट आहेत ते ऑर्गनायझरसाठी वगैरे त्यांच्यासाठी आहेत की कोलॅबोरेटिव्ह ऑर्गनायझेशन, हॉस्पिटल आणि अफिलिएट नर्सिंग त्यांनी त्याच्यासोबत हे ऑर्गनाईज करून CNE ऑर्गनाईज करायचं. त्याच्यानंतर कंप्लायन्स विथ CPD गाईडलाईन, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ऑर्गनायझरनी अपॉइंट केलेले जे ऑब्झर्वर आहेत तर त्यांनी स्ट्रिक्टली रूल फॉलो करायचे. त्याच्यानंतर याच्यामध्ये नॉन कंप्लायन्स ऑर व्हायलन्स ऑफ गाईडलाईन्स, म्हणजे स्ट्रिक्टली रूल फॉलो करायचे. थोडक्यात ते सांगितले ऑर्गनायझर आणि यांच्यासाठी आहे ऑब्झर्वर यांच्यासाठी दिलेलं आहे की स्ट्रिक्टली रूल फॉलो करायचे, रेकॉर्ड मेंटेन करायचं. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन अँड अप्रुव्हल, म्हणजे जे कोणी ऑर्गनायझर असतील तर त्यांना CPD किंवा CNE प्रोग्राम ऑर्गनाईज करायचा असेल तर त्याचं जे ॲप्लिकेशन आहे त्यांना ॲटलिस्ट 5 ते 7 वर्किंग डेज प्रायर टू द प्रपोजल डेट ऑफ प्रोग्राम, म्हणजे तुम्हाला ज्या दिवशी CNE ऑर्गनाईज करायचे त्याच्या कमीत कमी 5 ते 7 दिवस आधी MNCला ते अप्लाय करावे लागेल, तरच तुम्हाला ते ऑर्गनाईज करता येईल. असं नाही की इमिडिएटली 1-2 दिवसामध्ये वगैरे अप्लाय करून तुम्हाला नाही. तर हे ऑर्गनायझरसाठी आहेत ॲक्च्युली हे रूल्स की 5 ते 7 दिवस आधी त्यांना अप्लाय करावं लागेल. त्याच्यानंतर अटेंडन्स रिक्वायरमेंट, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की बघा ऑर्गनायझर, ऑब्झर्वर, त्याच्यानंतर रिसोर्स पर्सन अँड डेलिगेट शॅल मेंटेन स्ट्रिक्ट कंप्लायन्स विथ अटेंडन्स, म्हणजे थोडक्यात स्ट्रिक्टली अटेंडन्स त्यांनी मॉनिटरिंग करायला सांगितलेलं आहे. अटेंडन्स कंपल्सरी पाहिजे. त्याच्यानंतर दिलेलं आहे ॲज पर रूल अटेंडन्स रेकॉर्ड शॉल बी मेंटेन ॲक्युरेटली अँड व्हेरीफाईड ॲज पर प्रिस्क्राईब नॉर्म, जे काही नॉर्म्स दिलेले आहेत त्याप्रमाणे अटेंडन्स पाहिजे कॅन्डिडेटची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डॉक्युमेंटेशन अँड रिपोर्टिंग.
तर त्यांना डॉक्युमेंटेशन आणि रिपोर्टिंग करायला सांगितले प्रॉपर. त्याच्यामध्ये जे काही रेकॉर्ड्स असेल ते रेकॉर्ड्स मेंटेन करायला, इन्क्लुडिंग बघा पार्टिसिपेंट रजिस्ट्रेशन, त्यांचे रजिस्ट्रेशन असतील कॅन्डिडेटचे, त्याच्यानंतर अटेंडन्स असेल त्यांची, त्याच्यानंतर प्रोग्रामचा शेड्यूल असेल, त्याच्यानंतर त्यांचे फीडबॅक असतील आणि सर्टिफिकेट इश्यू, तर जे काही सीएने अटेंड केलं तर त्यांना सर्टिफिकेट इश्यू करणं असेल, तर हे स्ट्रिक्टली डॉक्युमेंटेशन आणि रिपोर्टिंग करणं ते पण ऑर्गनायझरचं आणि ऑब्झर्वर यांचं काम असेल. तर सर्व रूल्स प्रॉपर फॉलो करायला सांगितले. त्याच्यानंतर क्वालिटी अश्युरन्स याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे CNE असेल ते प्रोफेशनल स्टँडर्डप्रमाणे इन्श्युअर करायचं. क्वालिटी लर्निंग म्हणजे थोडक्यात स्टँडर्ड रूलप्रमाणे सर्व रूल फॉलो करून स्ट्रिक्टली क्वालिटी स्टँडर्ड मेंटेन करायला सांगितलेले आहेत. बघा याच्यामध्ये इन्श्युअर क्वालिटी लर्निंग आउटकम अँड इफेक्टिव्ह प्रोफेशनल डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा नंतर खाली लास्टला त्यांनी ते सांगितलं की ऑल इन्स्टिट्यूट ऑर्गनायझर म्हणजे CPD ऑर्गनायझर जे आहेत त्यांनी सर्व रूल स्ट्रिक्टली फॉलो करायचे आणि अबोव गाईडलाईन्स मेंटेन करायचे. क्वालिटी, ट्रान्सपरन्सी हे सर्व प्रॉपर मेंटेन करायला सांगितले. ठीक आहे. थोडक्यात आता याच्यामध्ये गाईडलाईन्समध्ये बघायला गेलं तर जवळपास 5-6 पॉईंट आहेत, पण याच्यामध्ये CNE फीस 300 रुपयापेक्षा जास्त नसणार आहे. तर ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. आता याच्यामध्ये हे झाले, हे ऑफलाईन CNEचे गाईडलाईन्स आहेत. आता ऑनलाईन CNE रिलेटेड जे कॅन्डिडेटचे क्वेश्चन होते, जसं आता अस्त्रिका वगैरे असेल, तर याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये पण ऑनलाईनमध्ये पण काही चेंजेस झालेले आहेत. नवीन पोर्टल, त्यांचे सर्टिफिकेट वगैरे काय, तर त्याच्या रिलेटेड पण मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. सध्या थोडा CNEच्या लॉग इनचा प्रॉब्लेम चालू आहे CNE साईटच्या. ठीक आहे. तो 1-2 दिवसात सॉर्ट होऊन जाईल. मी लवकरच त्याच्यावर पण सेपरेट व्हिडिओ बनवेन. तर ऑनलाईनमध्ये काय काय चेंजेस झालेले आहेत, त्याच्यामध्ये ऑनलाईनचे कसे अटेंड करायचे, ठीक आहे, आणि त्यांचे सर्टिफिकेट वगैरे काय काय चेंजेस झालेत, तर त्याच्या रिलेटेड मी सेपरेट व्हिडिओ बनवेल. हे ऑफलाईनसाठी आहेत, हे जे गाईडलाईन्स वगैरे जे आहेत हे ऑफलाईनसाठी आहेत, ऑफलाईन CNEसाठी. ठीक आहे. ऑनलाईनसाठी जे गाईडलाईन्स त्यांनी असे पब्लिश केलेले नाहीत, पण त्याच्यामध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत ते मी लवकरच त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि त्याच्यामध्ये मी ऑनलाईनमध्ये काय काय चेंजेस झाले आहेत ते मी सेपरेट एक्सप्लेन करेन. ठीक आहे. हे PDF मी ग्रुपवर टाकेन किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक मिळेल, तिथं जॉईन करून तुमची काही डाऊट असतील याच्या रिगार्डिंग आणखीन, तर ते जॉईन करून विचारू शकता. ठीक आहे.